आपण मागच्या 1 महिन्यापूर्वी शिर्डीला जो कार्यक्रम झाला त्याच्या अनुषंगाने साहेबांना जाणवलं की आपण आपल्या या संघटनेच्या माध्यमातून एक आपला नगर जिल्ह्याचा सेपरेट एक मेळावा घ्यावा. या मेळाव्यासाठी मागची एक मीटिंग झाली आणि परंतु हा मेळावा आपल्याला पूर्णतः नगर जिल्ह्याचाच नव्हे तर राज्याचा मेळावा आपल्याला या कार्यक्रमात घ्यायचा आहे. विशेषतः या कार्यक्रमात महत्वाचे सर्व तिकडे काय होतं लांब गेला स्पीकर बरोबर महत्वाचं आज आपले कुंभार समाजापुढं भरपूर प्रश्न पडलेले आहेत. या कुंभार समाज आपला हा वेगवेगळा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. महत्वाचं म्हणजे जास्त आपला समाज हा वीटभट्टीधारकच आहे. आपण वीटभट्टी व्यवसाय करतो. वीटभट्टीवर येणाऱ्या व्यवसायाच्या अनंत अडचणी आपल्याला सर्व वीटभट्टीधारकांना माहितीच आहे. साहेबांची सुद्धा भट्टी होती, साहेबांनी नंतर ती बंद केली. पण किती अडचण येतात या वीटभट्टीधारकांनाच माहीत आहे. त्यानंतर वीटभट्टीचा विषय, रॉयल्टीचा विषय, मातीचा विषय, त्याच्यानंतर तयार झालेला माल त्याला मार्केट, उधारी, कोळसा, राग, भुसा हा सगळा प्रश्न आपल्या पुढं नुसता आ वासून उभा आहे सध्या. त्याचं कारण एक आहे की आपली संघटना बेजबाबदार आपले संघटनेत असणारे लोक आपले जे काय प्रश्न असतील हे प्रश्न आपण कुठंतरी मंत्र्यांकडं शासनाकडं मानताना आपण कुठंतरी कमी पडतो. त्याच्याकरताच आपली संघटना महत्वाची जबाबदारी घेणं आणि संघटनेशी आपण एकनिष्ठ राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आज आता 15 दिवसापासून आपण या मिटिंगचं नियोजन करतोय. साहेब महत्वाचं म्हणजे साहेबांनी 2-3 जणांवर आमच्यावर जबाबदारी दिली होती की प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी 10 जण तरी या कार्यक्रम नियोजनासाठी आपण इथं उपस्थित राहिलं पाहिजे. परंतु साहेब प्रत्येकाला असं वाटत नाही का गरज की आलंच पाहिजे. आता 2-3 तालुक्याचे लोक आलेच नाहीत. काहीतरी कारण सांगायचं. आपण 200 लोकांचं नियोजन केलेलं, 200 लोकांचं नियोजन करताना आज जर तिथं बघितलं तर 100 आपले समाज बांधव आज या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. झालं प्रत्येक वेळेस जर काही दंडाचा काही कार्यक्रम वगैरे आला, शासनाने काही दंड केला की मग जिल्ह्याची कार्यकारिणी, तालुक्याची कार्यकारिणी सगळे कुंभार बांधवांना आपला आठवतात. तर हे सगळ्या गोष्टी लांब ठेवून काय उणे दुणे असतील, काय भट्टी झेवे द्यावे असतील, समाजाचे असतील, भाऊबंदकीचे असतील, नातेसंबंधित असतील, हे सर्व बाजूला ठेवून आपल्याला आपल्या नगर जिल्ह्याचा हा राज्यस्तरीय मेळावा कशा पद्धतीने साहेबांनी तर 2,500-3 हजार लोक सांगितलेत. मला तर असं वाटतं साहेब राज्यस्तरीय मेळावा आहे तर कमीत कमी आपण इथं 5 ते 6 हजार लोक आपण त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित केले पाहिजे. आणि आपली जबाबदारी नुसती आपली जबाबदारी म्हणजे मी यायचं, माझा एखादा संबंधित पाहुणा यायचा, माझा मित्र यायचा, यांना ना आणता आपण आपली पूर्ण फॅमिली जर घेऊन आलो आपण कार्यक्रमाला. तुम्ही बघा साहेब, तुम्ही 200-300 आकडा सांगितला. जर समजा माझ्या घरात फॅमिलीत मी जर 6 जण असतील, 2 जण सोडून द्या, पण 4 जण तर आपण घेऊन येऊ शकतो आपल्या घरातली. आपला कौटुंबिक कार्यक्रम राहणार हा. या कौटुंबिक कार्यक्रमाला आपण प्रत्येकाने आपला कार्यक्रम म्हणून, जसं आपण एखाद्याच्या संबंधित लग्नाला जातो, 4-4, 5-5 जण आपण घरातले घेऊन जातो, आपली वैयक्तिक गाडी घेऊन जातो, कोणाच्या गाडीची वाट बघत नाही. संबंधित लग्नाला गेल्यानंतर आपण गाडीची वाट बघतो का, कोणी गाडी देईल, कोणी डिझेल देईल, कोणी गाडी पाठवेल आपल्याला, आपण आपल्या पद्धतीने आपण जातो लग्नाला. त्याच पद्धतीने या मेळाव्यासाठी सुद्धा आपला कौटुंबिक कार्यक्रम म्हणून आपल्या समाजाचा कार्यक्रम, इतर वेळेस तुम्ही या नाहीत नका येऊ, परंतु ह्या कार्यक्रमाला आपला कौटुंबिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, समाजासाठी एक दिवस का होईना आपल्या फॅमिलीला आपल्या कार्यक्रमाला घेऊन यायचे. ज्या वेळेस आपण संपूर्ण आपलं कुटुंब ज्या वेळेस आपल्या कार्यक्रमाला राहणार त्यावेळेस आपला उच्चांक कार्यक्रम तुम्ही म्हणताना साहेब हे शासनाला जातं, हे शासनाला बी होतं. आजच तुम्ही जर डिक्लेअर केलं आणि प्रत्येक आपल्या कुंभार बांधवांनी जर मनावर घेतलं की प्रत्येकाने जर आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या शेजाऱ्याला, आपल्या भावबंधाला, आपल्या पाहुण्याला आपला कार्यक्रम म्हणून आपण जर फोन करून सांगितलं, कारण नातेसंबंध प्रत्येकाचे एकमेकात कुठेतरी गुंतलेले आहेत, तर सांगितलं आणि प्रत्येकाने जर कार्यक्रमाला बोलतो 100% साहेब आम्ही तर तुमच्या पाठीचा, पण हा समाज सुद्धा तुमच्या पाठीशी राहणार आहे. महत्वाचं म्हणजे आता परदेशच्या मेळावा जो मुंबईला जो झाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा, साहेब नक्कीच त्याच्यावर काहीतरी मार्ग काढणार. त्याचप्रमाणे मला असं वाटतं साहेब आपण जो हा कार्यक्रम ठेवतोय याच्यामध्ये आपल्या कुंभार समाजाचा जो वधू आणि वराचा जो विषय आहे, मला तर असं वाटतं तो कार्यक्रम झाल्यानंतर दुपारच्या सत्रात आपण वधूवर सूचक मेळावा सुद्धा त्या कार्यक्रमात ठेवावा. आणि ते वधूवर सूचक कार्यक्रम ठेवल्यानंतर आपले जे काही नवीन असतील वर वधू आणि त्याचे पिता या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित जातील. तो कार्यक्रम सुद्धा मला असं वाटतं शेवटच्या एक राहिलेल्या 2-3 तासात तो घ्यावा.
त्याच्यानंतर खादी गृहामध्ये काही चाका वाटपाचा कार्यक्रम मध्यंतरी साहेब झाला. आपल्या तिथं सुद्धा 2 कार्यक्रम घेतले, त्यानंतर नेवशाला घेतला, अजून काही इतर ठिकाणी झाले असतील. तर चाका वाटपाचा कार्यक्रम एक साहेबांचा त्या कार्यक्रमाला विरोध असतो, परंतु शासनाकडून काहीतरी भेटतंय आणि त्याच्यानंतर ते चाक तुम्ही काम करा नाही तर नका करू, परंतु शासनाकडून आपल्या समाजाला काहीतरी वस्तू भेटते तर याचा तो आनंद असतो. तो आनंद सुद्धा आपण हिरवून घेऊ नये. आणि साहेबांनी इथून पुढच्या काळात ज्यावेळेस साहेब बोलतील त्यावेळेस साहेबांनी आवर्जून सांगावं 100% चाकं घ्या, काम करा नाही नका करू. आपला समाज अधोगतीला चाललाय का पुढे चाललाय, याच्यामुळे 2-3 ठिकाणी कार्यक्रम साहेब मी तुमच्या तोंडून ऐकलं की आपला समाज हा चाकापासून लांब गेलाय. पण परत हे चाकं फुकट चाकं भेटताय 1000-2-3 रुपयात. परत समाज आपला तिकडं युवा पिढी आपल्याला घ्यायची नाहीये, परंतु जो समाज खरोखर काम करतोय त्या समाजाला त्याची गरज आहे. तर ते चाक सुद्धा वाटप आपण त्या कार्यक्रमाच्या टायमाला साहेबांनी त्या कार्यक्रमाच्या दिवशी जे मंत्री महोदय येतील त्यांच्याकडे याची मागणी करावा. त्यानंतर 14 तालुक्यात आपल्या जे साहेबांनी आणि अण्णांनी मला जो जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार दिला होता, मी त्या मागच्या मिटिंगला सुद्धा सांगितलं की कोरोनाच्या काळात आपण तालुका वाईज परत कार्यकारिणी केली नाही. जुनी कार्यकारिणी असेल तीच काम करीत असेल तर मला असं वाटतं साहेब ह्या कार्यक्रमाच्या अगोदर साहेब तुमच्या नेतृत्वाखाली 14 तालुक्यातील पदाधिकारी आपण नेमून त्यांच्यावर एक जबाबदारी दिली तर या कार्यक्रम आपला आणखीन त्यांचा हातभार लागेल. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात विनायकराव मला मागाशी म्हटले की प्रत्येक तालुक्यात एक मीटिंग जर घेतली आणि त्या मीटिंग मध्ये जर आपण हा मीटिंग आपला कार्यक्रमाचा जर विषय मांडला तर तो 100% सक्सेस होईल. त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी साहेब म्हणले की मुख्यमंत्र्यांना बोलू, आणखीन मंत्री महोदय बोलावतील, तर सगळ्यांना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मंत्री महोदय येणार आहेत. साहेबांनी जेवणाचा आणि कार्यालयाचा हा सर्व खर्च ते स्वतः करणार असं ते बोलले, परंतु साहेब आमच्या लायकी काही काम असेल या समाजासाठी तर 100% सांगा. आम्हाला नुसतं गाड्याचं नियोजन नका देऊ, आम्ही तर गाड्या आणणार आहे, आम्ही समाज बांधव घेऊनच येणार आहोत. तर या कार्यक्रमासाठी नुसतं आपला समाजच कुंभार समाजच या कार्यक्रमासाठी यावा असं काही नाही, पण आपले मित्र कंपनी आपण उठतो बसतो, इतर समाजात उठतो बसतो, मग तो मराठा समाज असेल इतर समाज असेल ते समाजाला सुद्धा आपण आवर्जून या कार्यक्रमासाठी आपण प्रत्येकाने बोलावं असं मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. तर आपल्या नगर जिल्ह्यात 14 तालुक्यात 7 आमदार 12 आमदार ते कुठल्याही पार्टीचे असतील, पण आपले नातेसंबंध आपले जिव्हाळी संबंध आपले एक राजकारण संबंध आपले त्यांचे संबंध असतात, तर त्यांनाही आपण प्रत्येक तालुक्यातून आपण त्या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलू. निमंत्रण दिलं चालेल ना त्या कार्यक्रमाला सर्व पक्ष अशा पद्धतीत ते फादर बॉडीतले म्हणून त्यांना विचारावं लागत. तर प्रत्येक तालुक्यातील काही आमदार असतील खासदार असतील आपण या कार्यक्रमाला आवर्जून त्यांना बोलू. ते आले म्हणजे त्यांच्या बरोबर इतरही कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला येतील आणि कार्यक्रम आपला भव्य दिव दिसेल. राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्याला या कार्यक्रमासाठी बोलवायचं त्याचंही नियोजन साहेबांनी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे शासकीय काही पदाधिकारी असतील. आता त्या कार्यक्रमात काही अडीअडचणी समजा मांडाय ठरल्या, रॉयल्टी संदर्भात असतील, गणपती संदर्भात असतील, आणखी काय असतील, तर त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमात काही पदाधिकारी असतील या असतील काय म्हणतो आपण त्याला अधिकारी वर्ग असेल त्या ठिकाणी आपण त्यांनाही या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलू. या संदर्भात मला माझं जे मनोगत होतं मी मगाशीच बसल्याबद्दल लिहिलं आणि मला जे मांडायचं होतं ते मांडलं. या कार्यक्रमासाठी आपण सर्व आलात मी अहमदनगर जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या वतीने आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.